भक्त भरपूर मोठा आहे आणि काय म्हणून इथे प्रति पंढरपूर मानलं जातं, काय आख्यायिका आहे? रामकृष्ण हरी. कोटमगाव नगरीमध्ये सर्वांचे स्वागत. या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त जो उत्सव साजरा होता, एकादशी निमित्त या ठिकाणी पांडुरंग परमात्मा द्वारकेवरून पंढरपूरला जात असताना पहिला मुक्काम हा कोटमगावात झालेला आहे. त्याच्यामुळे एक हात कटेवर आणि एक हात खाली आहे या ठिकाणी. तसेच आज पहाटे कुणाल भाऊ दराडे यांनी सपत्नीक महापूजा, महाअभिषेक आणि महाआरती केलेली आहे. त्यांच्या जोडीला गावचे सरपंच राजू काकडीज होते. तसेच दरवर्षीप्रमाणे जो भाविकांचा ओघ आहे तो खूपच वाढत चालले आहे. साधारणतः 200 ते 300 दिंड्या या ठिकाणी दिवसभरात येत असतात. 2 ते 2.5 लाख भाविक या ठिकाणी होत असतात. तसेच येवला शहर पोलीस स्टेशनचे माननीय PI साहेब मंडलिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण बंदोबस्त, बॅरिकेटिंग आणि पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चोख असा बंदोबस्त आहे. भरपूर या ठिकाणी कॉन्स्टेबल उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचे ग्रामस्थांतर्फे आभारच. आणि इथं मेडिकल असोसिएशनवाल्यांनी मोफत दवाखाना पण दिलेला आहे. तसेच या ठिकाणी ब्लड बँक पण आलेली आहेत. इमर्जन्सीसाठी येवल्यातून डॉक्टर उपलब्ध आहेत. मोफत या ठिकाणी सर्व आहे. गावातील तरुण मुले यांनी या चहा आणि ॲरोचं पाणी मोफत सर्वांसाठी वाटप करण्यात येत आहे. तसेच दिंडीचा फराळ गावातील मंडळी आणि पंचक्रोशीतील जाणाऱ्यांना रोडवरती मंडप टाकून सर्वांचे वारकऱ्यांचे स्वागत करीत आहे आणि मोफत फराळ वाटप करत आहे. मानणाऱ्या विठ्ठलाच्या इथे आपण बंदोबस्त लावलाय, काय सांगणार? दरवर्षी सालाबादप्रमाणे या विठ्ठलाचे कोटमगाव येथे लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. त्या अनुषंगाने आपण जवळपास 4 अधिकारी, 50 अंमलदार, 30 होमगार्ड आणि 1 RCP प्लाटून जवळपास 100च्या आसपास पोलीस अंमलदार या ठिकाणी लावलेले आहे. मी आपल्या मार्फतीने सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, कुठेही गर्दी करू नये. तसेच गर्दीमध्ये आपल्या लहान मुलांचा सांभाळ करावा. आपले मोबाईल असतील, पॉकेट असतील किंवा गळ्यातील मंगळसूत्र असेल, हे देखील मौल्यवान वस्तू जे आहेत याचा सुद्धा सांभाळ करावा आणि चांगल्या पद्धतीने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आपल्या मार्फतीने आवाहन करतो.